Hello guys, myself Gulab Thomre and welcome to the channel Eduon Tips. बघा एक लहानसा चॅप्टर आहे दॅट इज द रायबोझोम्स अँड इन्क्लुजन बॉडीज. म्हणजे पाठीमागच्या लेक्चरमध्ये माझ्या लक्षात राहिलं नाही, सो वी डिडंट कम्प्लीट इट. एक लहानसा एक व्हिडिओ बनवूया ह्याच्यावरती आणि नंतर मग युकॅरियोट सेलवरती आपण शिफ्ट करूया. ओके, पाठीमागच्या लेक्चरमध्ये जर म्हणजे असं लक्षात राहिलं नाही, सो विल कंटिन्यू दिस. ओके, रायबोझोम्स आणि इन्क्लुजन बॉडीज. रायबोझोम्स म्हणजे काय, जास्ती काही इम्पॉर्टंट म्हणजे ते काय नाही. ओके, इन प्रोकॅरियोट्स रायबोझोम्स आर असोसिएटेड विथ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, असोसिएट विथ PM, associated with the, this is important, associated with cell wall यूज करू शकतात. ओके, सो असोसिएटेड विथ द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द सेल वॉल. दे आर अबाउट 15 ते 20 नॅनोमीटर इन साईज. ही साईज काय असते, साईज 15 ते 20 नॅनोमीटर. ओके, 15 ते 20 नॅनोमीटर साईज मेड ऑफ 2 ES युनिट्स, 50S अँड 30S. ही 70S हे कशामध्ये प्रेझेंट असते, प्रोकॅरियोटिक रायबोझोम्स. ओके, प्रोकॅरियोटिक रायबोझोम जे असतं ना, प्रोकॅरियोटिक रायबोझोम कसं असते, 50S प्लस 30S म्हणून काय ना, दॅट इज द 70S. ओके, दॅट्स रायबोझोम्स. आणि युकॅरियोटिक थोडंसं वेगळं असतं, आपण पुढं बघू. ओके, रायबोझोम्स आर द साइट्स ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ओके, प्रोटीन सिंथेसिस. सेव्हरल रायबोझोम्स म्हणजे रायबोझोम एकत्र येऊन काय तयार होते, दॅट इज द पॉलीरायबोझोम. रायबोझोम्स अटॅच टू सिंगल mRNA म्हणजे रायबोझोम प्लस रायबोझोम्स में अटॅच टू कशाला अटॅच होतात, mRNA. ओके, फॉर्म चेन आणि एक चेन फॉर्म होते, दॅट इज कॉल्ड एज अ पॉलीरायबोझोम. ओके, पॉलीरायबोझोम और पॉलीझोम. इन रायबोझोम्स ऑफ पॉलीझोम ट्रान्सलेट mRNA इनटू प्रोटीन्स. ह्यामध्ये काय होते, mRNAचं कन्वर्जन प्रोटीनमध्ये होते. ओके, PROTEIN दॅट इज द mRNAचं कन्वर्जन प्रोटीनमध्ये होते. ओके, दॅट्स ऑल. बस काय होते ह्यातून जास्त काही नाही. असोसिएटेड विथ प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि ह्याची साईज 15 ते 20 नॅनोमीटर असते. आणि ह्याचं प्रोकॅरियोटिक रायबोझोम दॅट असतं ना, दॅट इज द 50S प्लस 30S. हे दोन सब युनिट आणि दोन कम्प्लीट काय 70S. ओके, आणि ह्याचं हे इथे प्रोटीन सिंथेसिस हे साईट. ओके, रायबोझोम mRNAवरती अटॅच झालेलं आहे पॉलीरायबोझोम, आणि ह्याच्यामध्ये करून mRNAचं कन्वर्जन प्रोटीनमध्ये करतात. ओके, दॅट्स ऑल. म्हणजे प्रोटीन फॉर्मेशनसाठी इम्पॉर्टंट इथं लिहिलेलंच आहे की प्रोटीन सिंथेसिस कसं करतात, mRNAचं कन्वर्जन प्रोटीनमध्ये करतात. ओके, आता इन्क्लुजन बॉडी काय, रिझर्व्ह फूड मटेरियल. प्रोकॅरियोटिक सेलमधलं जे रिझर्व्ह फूड मटेरियल आहे ना, ह्यात एवढं लक्षात, रिझर्व्ह फूड मटेरियल आहे ते इन्क्लुजन बॉडीजमध्ये होते, INC बॉडीज. ओके, बॉडीज रिझर्व्ह फूड मटेरियल ऑफ प्रोकॅरियोटिक cells are stored in the cytoplasm in form of inclusion bodies. सायटोप्लाझममध्ये कशा फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं, दॅट इज द इन्क्लुजन बॉडीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. ओके, येस मेम्ब्रेन. येस, these are not bound by any membrane system and lie free in the semi. सायटोप्लाझममध्ये असे मोकळे फ्री असते, दॅट इज एक्झाम्पल ऑफ फॉस्फेट ग्रॅन्युल्स, सायनोफेशियन ग्रॅन्युल्स अँड ग्लायकोजन ग्रॅन्युल्स. एक्झाम्पल लक्षात ठेवा. गॅस व्हॅक्युल्स आर फाउंड इन ब्लू ग्रीन अल्गी अँड पर्पल ग्रीन अँड फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. गॅस व्हॅक्युल्स आर फाउंड इन ब्लू ग्रीन पर्पल अँड ग्रीन फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये सापडतात. ओके, बस एवढं लक्षात ठेवा, जास्त काय एवढं हे नाही येतं. एवढं जागी काय प्रोकॅरियोट्स हे काय होतं, प्रोकॅरियोट्स ह्यात लक्षात ठेवा. प्रोकॅरियोट हे असोसिएटेड विथ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. परत आणखी म्हटलं तर दोन सब युनिट असतात, दॅट इज 50S आणि 30S. आणि त्यानंतर हे टोटल सब युनिट किती टुगेदर 70S. आणि ही साईज 15 ते 20 नॅनोमीटर साईज.
आणि mRNA कन्वर्जन प्रोटीनमध्ये करतं, दॅट इज द प्रोटीन सिंथेसिस. आणि इन्क्लुजन म्हणजे रिझर्व फूड मटेरियल जे असतं ना प्रोकॅरियोटिक सेलचं, ते सायटोप्लाझममध्ये इन्क्लुजन बॉडीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जाते. आणि नॉट मेम्ब्रेन बाउंड यांनी ऑर्गॅनॅलिस म्हणजे कशाने मेम्ब्रेन बाउंड नसते. ओके, दॅट्स ऑल. आणि फॉस्फेट ग्रॅन्युल्स, सायनोफेशन ग्रॅन्युल्स आणि ग्लायकोलिन ग्रॅन्युल्स. येस. आणि गॅस व्हॅक्युल्स कशामध्ये प्रेझेंट असतात? ब्लू ग्रीन, पर्पल ग्रीन अँड फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये. बस एवढं लक्षात ठेव. जास्त लक्षात ठेवायचं एक साईज लक्षात ठेव, 15 ते 20 नॅनोमीटर साईज. प्रोकॅरियोटिकमध्ये 50S आणि 30S हे सब युनिट असतात. आणि असोसिएटेड विथ प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि mRNA कन्वर्जन प्रोटीनमध्ये करून, दॅट इज द पोलिरायबोसोम. आणि येस वेट हां. आणि बस एवढं लक्षात ठेवायचं, काही जास्ती काही असं नाही आहे. आय होप लहानसा टॉपिक होता, समजला असेल. नाही समजलं तरी हे सगळे डिटेल्स पुढे येऊन जातात, तरी लक्षात ठेवलेलं बरं आहे. ते काय नाही, फक्त 50S 30S आणि पॉलिरायबोसोम प्रोटीन सिंथेसिस आणि रिझर्व फूड मटेरियल आणि 15 ते 20 नॅनोमीटर साईज. बस दॅट्स ऑल. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.